ABCDD आणि ई मध्ये ईच्या नंतर काय येतो? हॅलो गाईज, तर आज आमच्या आईंचा बर्थडे होता. तर झालेली त्याच्यामध्ये हालत टाकायची ऑलरेडी झालेली ती. यार काय तुम्ही यार रोजचा स्वयंपाक करता. बघू शकता एक्साइटमेंट. तूच खोल सगळा तूच कर. 22 वर्षाची मुलगी, तर तिच्या बापाचं नाव काय? खूप रिलेट करतात एकमेकीने. यांचे चष्मे सेम, यांच्या साड्या सेम. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता बर्थडे हिचा स्वतःचाच बर्थडे आहे आणि सगळी तयारी तीच करते. तर मित्रांनो सचिन जाधव ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आम्ही चाललोय डॅमवर आणि तुम्ही बघू शकता ताईचा होता काल वाढदिवस. त्या निमित्ताने तिच्या 2 मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या. तर काही क्लिप असतील त्या मी टाकणार आहेत कालच्या वाढदिवसाच्या. तर मित्रांनो बघू शकता आज वाढदिवसासाठी इकडे पुरा आलेले आहेत. आपला भाऊ सिद्धू साठी ऐकत पार्टी आम्हाला ऐकल्याबद्दल. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता बर्थडे हिचा स्वतःचाच बर्थडे आहे आणि सगळी तयारी तीच करते. म्हणजे तिची एक्साइटमेंट बघू शकता. इथे सगळ्यांना बोलवलेले आहे, छोटी पार्टी वगैरे सगळी पोरं सगळे आलेले. गुजा इकडे आपला कॉलेज सोडून आलेला आहे आज, इंजिनिअरिंगचा त्याचा लेक्चर होता तो आलाय. बघू शकता एक्साइटमेंट. तूच खोल सगळा तूच कर. बघू शकता इकडे सेटअप. याला आपल्या बर्थडेला एकच केक असतो रे. काय हो अभि जा. ओय मिक्की सिद्धू सिद्धू करायचं पुढे जाऊ ना. अबे साईडला सारखं साईडला. हॅलो गाईज, तर आज आमच्या आईंचा बर्थडे होता. तर आई खूप फोटो काढले. मी पण त्यांच्यासोबत फोटो काढले आणि आम्ही खूप मजा केली. आताच केक कापलेत आम्ही. तर मी आईंना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. तर आता आम्ही चाललो सगळे डॅमवर आणि तुम्ही एकदा या तिघींना बघा. तिघींच्या साड्या सुद्धा मॅच आहेत. म्हणजे तिघी जणी खूप रिलेट करतात एकमेकीने. यांचे चष्मे सेम, यांच्या साड्या सेम, सगळंच सेम आहे. म्हणजे तिघी जणींचा एक ग्रुप आहे. तर आपण त्यांच्यासोबत काही क्वेश्चन आन्सर खेळणार आहोत. तर बघू यांना येतंय का. ह्या मला चॅलेंज देत होत्या का तू काही विचार, आम्ही सगळ्याची उत्तरं देऊ. तर बघू यांना एक एक करून आपण प्रश्न विचारू. जर उत्तर दिलं तर मानू शकतो बाबा मुली म्हणजे पोरी हुशार असतात. बघू आता चला पहिला प्रश्न मी यांना विचारतो. समजा एक प्रश्न आबीचा नाव घेतो. आबी जर 365 दिवस बिना झोपल्याचा राहिला तरी पण त्याला काय नाही झालं, कसं काय? 365 दिवस प्रश्न नीट बघा जरा. प्रश्न ट्रिकी. हा 365 दिवस बिना झोपल्याचा राहिला तरी त्याला काय नाही झालं, कसं काय? उत्तर द्या. 365 दिवस तो बिना झोपल्याचा राहिला तरी त्याला काय नाही झालं, कसं काय? नाही तुम्हाला किती सोपा प्रश्न आहे. बोला. सांगू का मी उत्तर? 365 मी काय बोललो बिना हा दिवस. आता एक नंबर बोलली. आता बरोबर बोलली. बोल काय बोलली? दिवस नाही झोपू शकत पण रात्री झोपू शकतो. हा उत्तर होता. मी प्रश्न म्हणून प्रश्नाकडे माझ्या लक्ष द्या. मी काय बोलतो एंड मोमेंटला तिने उत्तर दिलंय. मी जेव्हा सांगणार होतो तिने जरा डोकं लावलं आणि तिने उत्तर दिला. तर तो 365 तो रात्री झोपू शकतो, दिवसा जरी जागला तरी त्याला रात्री तो झोपू शकत होता. बरोबर.
दिला उत्तर, शेवटी उत्तर दिला म्हणजे कोणतरी या तिघींमध्ये हुशार आहे. हुशार आहे. चला पुढचा प्रश्न. एक बटाटा उकडायला जर 5 मिनिटं लागतात, तर 6 बटाटे उकडायला किती वेळ लागेल? 5 मिनिटं. बोला पटापट. 5 मिनिटं. हो ना. अरे एक नंबर आहे. अरे हुशार आहेत. डोका लावलाय मी बरोबर. एका बटाट्याला उकडायला जर तेवढाच वेळ लागतो तर 100 टाक, 50 टाक, 60 टाक. बरोबर आहे. हुशार आहे. 2 प्रश्न यांनी बरोबर ट्रॅक केले. चला पुढचा प्रश्न. मी मेलेल्या कुत्र्याला चालताना बघितलं. कसं? मी मेलेल्या कुत्र्याला चालताना बघितलं. हा. बोला लवकर. मी मेलेल्या कुत्र्याला चालताना बघितलंय. माणसाला असेल. हारल्या का? नाही थांबा. कुत्रा मेला तर जिवंत कसं काय दिसत? चालेल कसं काय? नीट सांग. अजून तुला समजलं नाही. मी मेलेल्या कुत्र्याला चालताना बघितलं. तुम्ही खूप कुत्र्याला ना मेला तर नाही ना तो कुत्रा. मेलाय. बोला. चला आपण चालतानाच सगळं चाललोय ना, आपल्या डॅमवर जायचे तर सगळ्या गोष्टी होत राहतील. खूप वेळ गेलाय मित्रांनो. याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट करा, नाहीतर मी पण सांगतो. चला मी सांगतो. कुत्रा मेलेला आहे ना, पण मी त्याला चालताना बघितलंय ना. कुत्रा मेलाय, मी चालतोय ना. मेलेला कुत्र्याला मी चालताना बघितलंय. समजलं का? ती थोडीशी बरोबर आलती, पण तिला जमलं नाही. एक्सप्लेन करताना जमलं नाही. हा कुत्रा मेलाय, पण मी त्याला चालताना बघितलंय. हा ओके. समजलं ना कशा प्रश्न आहे ते? समझ रहे हो आप? तर आता बुद्धिमत्ता म्हणजे एकदम ट्रिकी क्वेश्चन विचारतोय मी सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न असा आहे. आता चालू आहे 2026 बरोबर, तर 2099 नंतर कोणता वर्ष असेल? 2000 नंतर कोणता वर्ष असेल? 3000 नाही. ए देवा, बघू शकता 2009 नंतर. ए भाई डेंजर आहे. आम्ही 2009 नंतर, ताई बोलते 3000 आणि ही बोलते 2001. वा क्या बात आहे. 2000 आई शपथ, वाट लावली यार. एक नंबर. 2099 नंतर कोणता वर्ष असेल? उत्तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. किती भारी उत्तर आहे तिघांनी दिली. यांनी सुरुवात खूप छान केली होती, पण थोड्या अडखळल्या ते काही वांधा नाही मित्रांनो. याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. याचं उत्तर मी पण नाही सांगणार. व्हिडिओ झाल्यानंतर मी तिघींना सांगेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ABCD आणि ई मध्ये ईच्या नंतर काय येतो? भाई प्रश्न नीट ऐका. ABCD आणि ई मध्ये ईच्या नंतर काय येतो? चलो उत्तर दो. परत प्रश्न ऐका. ABCD आणि ई मध्ये ईच्या नंतर काय येतो? मध्ये पण नाही नंतर. बोला. चला पटापट. मित्रांनो, तुम्हाला जर हा प्रश्न समाधान असेल तर मी प्रश्न स्क्रीनवर पण देत जाईल, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की मी नक्की काय विचारण्याचा प्रयत्न करतोय. चला मी तुम्हाला उत्तर सांगतो. याचा थोडा ट्रिकी क्वेश्चन होता. मी काय बोललो? ABCD आणि ई मध्ये ईच्या नंतर काय येतो? मग ईच्या नंतर काय येतो? मध्ये. ईच्या नंतर शब्द का होता? मध्ये. मग ईच्या नंतर मध्ये येतो. हा. ही काय बोलली अगोदर? हिला घाई किती आहे उत्तर द्यायची. मी काय बोलतोय, माझे प्रश्न खूप डेंजर लेवलचे. तुम्ही जरा नीट ऐकून उत्तर द्या त्याचं. अरे जनरल नॉलेज तुम्ही सांगितले असते ना. चला माझा एक पुढचा प्रश्न तुम्हाला सांगतो. 1 मिनिट. 25 मधून 5 हटवल्यावर किती राहतील?
25 मधून 5. एक नंबर यार, परफेक्ट उत्तर दिलाय रे. काय बोलला? 2. बरं तू किती बोलणार होती? 20 का? आई शपथ, आता डोक्यात त्यांचा चालायला लागलाय की मी कोणत्या लेवलचे प्रश्न विचारतोय. तर ताईने एकदम परफेक्ट उत्तर दिला. वो क्या है जिसे काटने पर लोग गाना गाते हैं? भोला भाला था सीधा साधा. बोला, वो क्या है जिसे काटने पर लोग गाना गाते हैं? चलो 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 जल्दी. 5 का 10. टाइम तुमचा संपत आला यार मित्रांनो. असं का करता तुम्ही? वो क्या है जिसे काटने पर गाना गाते हैं? बोलू का? केक. कालच बर्थडे झालाय तुझा. काल बर्थडे झालाय आईचा, तरी तिला समजत नाही. काय यार तुम्ही. चला पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न खतरनाक एकदम डेंजर लेवलचा आहे. 22 वर्षाची मुलगी आहे तर तिच्या बापाचं नाव काय? 22 वर्षाची मुलगी आहे तर तिच्या बापाचं नाव काय? आमचा आभी पण असतोय. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटते ही सगळी टेस्ट तुम्ही बघू शकता. खूप जबरदस्त लेवलचे प्रश्न मी यांना विचारतोय. आलेत मला वाटतं. काहीतरी काय झालं का? निकाल लागला का? काय वर्ष 22 वर्षाची मुलगी तर तिच्या बापाचं नाव काय? वर्ष अरे 22 वर्ष. कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? तुम्ही नीट बोला ना, बरोबर होतं तुम्ही. 22 वर्षाच्या मुलगी आहे, 22 वर्षाची, तर तो 22 वर्ष म्हणजे तिचा वडील झाला. मग तुम्हाला बोलायचं 22 वर्ष. समजलं ना आता? कौन कौन सी सब्जी में हल्दी पड़ती है? सॉरी, कौन कौन सी सब्जी में हल्दी नहीं पड़ती है? हिंदी मधला प्रश्न आहे. मराठी मधनं नाही विचारू शकत, कारण मराठी मधनं ते जमणार नाही बोलायला. हल्दी नाही पडती. ऑप्शन कसं काय? याच्यामध्ये ऑप्शन नाही येणार. हा. काय 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 बोलली? काय बोलली? अशा कोणत्याही पालक भाज्या आहेत त्याच्यात आपण हळदी नाही टाकली तरी होते. ओके, अजून तसं नाही, वेगळं असेल तर. काय भाज्यांची नावं नाहीत, तो वेगळं आहे. बटाटा पाहिलं हे बघ काय बोलते. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. भात सब्जी. सब्जी नाही. चला मी सांगतो. ऑलरेडी ती सब्जी झालेलीच आहे ना, त्याच्यात हल्दी टाकायची गरज काय? भाजीच रेडी झालेली ना. झालेली आहे. त्याच्यामध्ये हळद टाकायची गरज ऑलरेडी झालेली ती. यार काय तुम्ही यार रोजचा स्वयंपाक करता. मित्रांनो, खरंच खूप छान आहे. चला पुढचा प्रश्न. हा पण हिंदीमध्येच विचारतोय. महात्मा गांधी सगळ्यांना माहिती आहेत, बरोबर? महात्मा गांधी जी के पास 100 रुपये थे, म्हणजे 100 रुपये होते. 40 रुपये का आटा पिसवाया